मित्रांनो नमस्कार. कविप्रविष्य यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, हा प्रवास व्हिडिओ अपलोड्सचा 6,875 व्हिडिओ अपलोड्सपर्यंत पोहोचला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्स लोकांचा खूप खूप ऋणी आहे आणि या ऋणातच हा प्रवास असाच चालू राहील इतकंच मी आश्वासन देऊ शकतो. आज एक माझ्याकडं संकलित माहिती, राजहंस जाधव यांचा एक मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला आणि सर्वप्रथम त्यांनी जे काही संकलित केलं आहे त्याबद्दल त्यांचं लाख लाख अभिनंदन करतो. आता हा मेसेज प्रत्येकापर्यंत पोहोचला असेल नसेल मला माहिती नाही, पण एक चॅनल ओनर म्हणून, एक छोटासा कलाकार म्हणून चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी धडपड नेहमीच असते. काय आहे ही संकलित माहिती? तुम्ही आम्ही या मोबाईलच्या जमान्यात रोजच कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात सतत राहत असतो. अगदी आपल्या जवळचा असला तर आपण त्याला फोन करून त्याची ख्याली खुशाली विचारतो. अर्थात आता तुम्हाला हे वाक्य खटकेलसुद्धा काही लोकांना, कारण वास्तविकता अशी आहे की कित्येक जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा कोणी कुणाला आजकाल फोन करत नाही. कारण काय माहिती आहे का, की फोनवर आता नाटकी बोलणं हे समजू लागलं आहे एकमेकांना. त्यामुळं मग त्यापेक्षा आपलं नाटक उघडं पडण्यापेक्षा न बोललेलंच बरं. कारण होतं काय, कधीतरीच्या भेटीमध्ये हा हा हो हो आणि नाटकी हास्य, नाटकी प्रेमाचा ओलावा दाखवणं हे एक वेळ ठीक आहे, खपून जातं. गर्दी गोंगाटात मनात असो अगर नसो एखाद्याला विचारणं काय कसा आहेस सहजच, पण त्याच्यातलं नाटक जेव्हा जाणवू लागतं तेव्हा आपोआप हे विचारणंही बंद होतं. आणि मग ज्याला विचारलं जातं ना त्याचीसुद्धा नाटक दिसू लागल्यानंतर आशा अपेक्षा सगळं बंदच होऊन जातं हो. आणि त्याचा परिणाम काय होतो, हळूहळू संवाद बंद होतो. या खूप पुढच्या गोष्टी आहेत, पण जर आपण एकमेकांमध्ये कॉल करतोय, मग तुम्ही कितीही क्वालिफाईड असा किंवा थोडेफार शिकलेले असा किंवा अगदी कधीही शाळेचं तोंड न पाहिलेली व्यक्ती असू द्या, पण ती व्यक्ती जेव्हा एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलते त्यानंतर तो कॉल संपताना अगदी कॉमन आहे, सगळ्यांमध्ये ही गोष्ट कॉमन आहे की तो बाय म्हणून फोन बंद करतो. बाय. आता हा इतका साधा सहज शब्द तो इतका रुळला आहे की प्रत्येक अशिक्षित माणूससुद्धा त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या मित्राशी मैत्रिणीशी बोलताना, त्याच्या नात्यातल्या लोकांशी बोलताना कॉल संपताना तो सहज म्हणतो बाय. मग आता ह्या बायचा अर्थ काय, की सहज विचार करणारी माणसं बाय म्हणजे चलतो पुन्हा भेटूयात या अर्थाने तो घेतात आणि अर्थ विचारल्यावर तसंच काहीसं सांगतात सुद्धा. परंतु मित्रांनो, बाय हा एक इंग्रजी शब्द आहे आणि अर्थात बरेच इंग्रजी शब्द कितीही अशिक्षित असे नका, काही व्यक्ती अतिशय सहज ते शब्द उच्चारतात. अशाच पद्धतीने ते इंग्लिश शब्द आपल्या बोलीभाषेमध्ये मिसळून गेलेले आहेत. याबद्दलही कुणाचंही दुमत असण्याची काही गरज नाही. तर मुद्दा असा आहे की या बायचा नक्की अर्थ काय. बाय, इट हॅज ग्रेट मिनिंग. या शब्दाला तसा पाहिला तर खूप मोठा अर्थ आहे. बी विथ यू एव्हरी टाईम असा त्या शब्दाचा अर्थ आहे. बी विथ यू एव्हरी टाईम. मित्रांनो, सोपा आणि सहज शब्द वाटतोय, पण अतिशय खोल अर्थ असलेला हा शब्द तुम्ही आम्ही रोज उच्चारतो. अगदी दिवसातून समजा तुम्ही एक 15-20 लोकांना कॉल करताय मिनिमम, आणि मग तुम्ही 15-20 वेळा बाय म्हणताय. पण तुम्हाला जर या बायचा अर्थ आजपर्यंत माहीत नसाल तर नक्की आपल्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण याला खूप मोठा गर्भितार्थ आहे. बी विथ यू एव्हरी टाईम म्हणजे आपण त्याला प्रत्येक कॉलनंतर आश्वासित करतोय की अरे तुझ्याशी माझा हा स्नेह असाच राहील आणि तुझ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुझ्यासोबत नक्की असेन. अशा पद्धतीचं आश्वासन जर आपण प्रत्येक कॉलमध्ये प्रत्येक व्यक्तीला देत असूत माहीत नसताना, आता तर तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहीत झाला आहे आणि अर्थ जेव्हा माहीत होतो
तेव्हा तुमच्या वागण्यामध्ये सुद्धा तसाच बदल होणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये जर असा हा बदल घडला तर प्रत्येक माणसाला केवढा मोठा धीर मिळेल ना. नुसतं बाय म्हणणं हे नुसतं बाय म्हणणं नाही आहे. त्याच्या मागे बी विथ यू एव्हरी टाईम हे त्याला वचन देणं आहे. आणि मित्रांनो, खरंच हेच तर वचन हवं असतं मैत्रीमध्ये, प्रेमामध्ये, नात्यांमध्ये. कुठल्याही दोन नात्यांमध्ये, मग ते नुकतंच ओळखीचं असं नातं का असेना किंवा तुमचं अतिशय जुनं असं खूप खूप वर्षापूर्वीचं पण रक्ताचं नातं नसलं तरी त्या रक्ताच्या नात्यांपेक्षाही श्रेष्ठत्व त्या नात्याने सिद्ध केलेलं असणं आणि अशा व्यक्तीला तुम्ही बाय म्हणणं किंवा त्यांनी तुम्हाला बाय म्हणणं याला खूप मोठा अर्थ आहे. आणि एखाद्या व्यक्ती जेव्हा या अर्थाने तुम्हाला बाय म्हणतो तेव्हा नक्कीच त्याचं कर्तव्य बनतं की बी विथ यू एव्हरी टाईम हे तुम्हाला वागतानासुद्धा आलं पाहिजे. म्हणजेच आपण ज्याला ज्याला बाय म्हणालो आहोत ती व्यक्ती जर काही संकटात असेल, काही त्याच्या काळजी त्याच्या वाढलेल्या असतील किंवा त्याला कुठल्याही विवंचना असतील आणि तुम्ही त्याला वर्षानुवर्ष मोबाईलवरती कॉल केल्यानंतर बाय म्हणत असूनसुद्धा त्याच्या विवंचनांबाबत त्याच्याशी एकदाही चर्चा केलेली नसेल, त्याला विचारलं नसेल, तर मात्र हे चुकीचं घडतं आहे. त्या बायला शून्य अर्थ आहे असंच म्हणावं लागेल. चला मित्रांनो, इतके आपण सहज उच्चारणारा हा शब्द पण अतिशय मोठा गर्भितार्थ घेऊन हा शब्द तुमच्या समोर येतो, तुमच्या ओठातून बाहेर पडतो, तुमच्या कानावर सुद्धा ऐकू येतो काही लोकांकडनं. तर प्रत्येकानेच हा बाय शब्द जगण्याचा जर आपापल्या नातेसंबंधांमध्ये प्रयत्न केला, आपापल्या मित्रांमध्ये, आपल्या मैत्रिणींमध्ये हा जर शब्द यथोचितरित्या जगण्यासाठी धडपड जर दिसू लागली तर मात्र सर्व नात्यांना एक वेगळीच चमक नक्कीच या समाजात दिसून येईल. मला असं वाटतं की ही माहिती संकलित केली आहे राजहंस जाधव यांनी. त्यांना तर मी लाख लाख अभिनंदन केलंच आहे. आणि ही अनमोल माहिती या समाजातील तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. जी लोक आज मोबाईल वापरत आहेत, एकमेकांशी संपर्कात राहत आहेत, धडपडत आहेत, बरीचशी मंडळी खास करून कसा आहेस, कशी आहेस हे विचारण्यासाठी सुद्धा मुद्दाम फोन करत आहेत, त्यांनासुद्धा हजारो लाखो सॅल्यूट करतो मी. चला, या बाय शब्दाचा अर्थ एकमेकांसाठी जगण्याचा प्रयत्न करूयात आणि प्रत्येकाचं जीवन आनंदी कसं होईल याकडे लक्ष देऊयात. चलतो मित्रांनो, नक्कीच मी पण तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणतोय. बी विथ यू एव्हरी टाईम. बट डू विजिट माय चॅनल अँड लेट मी नो युअर डिफिकल्टीज. इफ you have some worries, please don't forget to call me on 705-706-9676. Pravi, the world record holder, stage artist of Sholapur, Maharashtra, India.